नगरपालिकेच्या या निवडणुकीमध्ये ऐतिहासिक असा विजय आज आपल्या संगमनेर सेवा समितीला मिळालेला आहे। महाराष्ट्रामध्ये 1 नंबरच्या मताधिक्याने म्हणजे 16,600 मतांनी आपल्या नगराध्यक्षाच्या उमेदवार विजयी झालेले आहेत। त्याचबरोबर 30 पैकी 27 ठिकाणी आपले संगमनेर सेवा समितीचे उमेदवार प्रचंड मतांनी असे विजयी झालेले आहेत। आणि या सगळ्या विजयाचं श्रेय हे संगमनेरच्या तमाम जनतेला जातं। सगळ्या जाती धर्म 18 बलुतेदार 18 पगड जातीच्या सगळ्या लोकांनी आमच्या पाठीशी खंबीरपणाने उभे राहिले, त्यांचं हे यश आहे असं मला आज या निमित्ताने सांगायचंय। या निवडणुकीच्या निकालाचे वैशिष्ट्य आहे की इथे गणेश गुंजाळ आता इथं निवडून आलेले आहेत आमचे नवीन नगर रोडमध्ये। नवीन नगर रोडमध्ये या प्रभागामधून निवडून आलेले असताना त्यांना सगळ्या जाती धर्माच्या लोकांनी तिथं मतदान केलं आणि गणेशला निवडून देण्याचं काम केलं। काही लोक म्हणत होते की अमुक उभं राहिला मतं खाईल, परंतु तसं झालं नाही। दुसरं उदाहरण मला तुम्हाला द्यायचंय ते म्हणजे आमच्या विजयाताई गुंजाळांचं द्यायचंय, ज्या 10 नंबरच्या प्रभागामधून निवडून आल्या त्या ठिकाणी देखील सगळ्या धर्माच्या लोकांनी गुंजाळताईंच्या पाठीशी खंबीरपणाने उभ्या राहिल्या आणि गुंजाळताईंचं देखील सीट आपलं मोठ्या मताधिक्याने निवडून आलं। या निवडणुकीमध्ये गरीबातल्या गरीब सामान्यातल्या सामान्य माणसाने संगमनेर सेवा समितीच्या पाठीशी उभं राहण्याचा एक निर्धार केला। आताच मी काही वर्तमानपत्रांमध्ये पाहत होतो की बातमी आलेली आहे की संगमनेरमध्ये सुनामी मतांची या ठिकाणी झालेली आहे। या निवडणुकीमध्ये आपण उमेदवार देत असताना 31 पैकी 20 नवीन चेहरे देण्याचं काम केलं आणि ते सुद्धा सगळे नवीन चेहरे निवडून आले, याचा मला विशेष आनंद आहे। मला या ठिकाणी सांगायचं आहे, आमच्या अर्चनाताई सुभाष दिघेच्या बाबतीमध्ये एका झोपडपट्टीमध्ये राहणारी मुलगी जिच्याकडे फुटकी दमडी नाही, तिला सुद्धा या ठिकाणी मोठ्या मताधिक्याने निवडून आणण्याचं काम आपल्या सगळ्या लोकांनी केलेलं आहे। या ठिकाणी सगळ्या जाती धर्माच्या लोकांना संधी देण्याचं काम आपण या निवडणुकीमध्ये केलेलं आहे आणि म्हणूनच एक मोठं यश आपल्याला मिळालेलं आहे। मगाशीच मी सांगितलं की या निवडणुकीचं एक वैशिष्ट्य आहे। या निवडणुकीचं वैशिष्ट्य असं आहे की अपयशाने खचून जायचं नाही आणि यशाने मातून जायचं नाही, अशा पद्धतीची ही निवडणूक झालेली आहे। विधानसभेच्या निवडणुकीमध्ये अपयश आलं, ते अपयश अत्यंत विनम्रपणे आपण सगळ्यांनी स्वीकारलं। ते स्वीकारल्यानंतर झालेल्या ज्या चुका असतील त्या दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला, त्या दुरुस्त करण्यामध्ये आपण यशस्वी झालो आणि नगरपालिकेचा जो निकाल आहे तो त्याचं एक द्योतक आहे। त्यामुळे मला या निमित्ताने एवढंच सांगायचंय की आदरणीय बाळासाहेब थोरात साहेबांच्या मार्गदर्शनाखाली, आदरणीय डॉक्टर सुधीर तांबेंच्या मार्गदर्शनाखाली दुर्गाताई तांबेंनी जो जनसंपर्क या संगमनेर शहरामध्ये ठेवला, घराघरामध्ये तिचा एक जनसंपर्क होता आणि त्या जनसंपर्काचं देखील हे आज यश आहे असं म्हणलं तर चुकीचं ठरणार नाही। प्रत्येकाच्या सुखदुःखात उभं राहण्याचं काम डॉक्टर सुधीर तांबे आणि दुर्गाताई तांबे यांनी कायम केलं। कोणत्याही गोष्टीचा कंटाळा न करता प्रत्येक गोष्टीमध्ये ते उभे राहिले। आदरणीय बाळासाहेब थोरात साहेबांनी या शहराला जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा तेव्हा भरभरून देण्याचा प्रयत्न केला। जेव्हा पाटबंधारे राज्यमंत्री झाले, निळवंडे धरण केलं, निळवंडे धरणाचं काम चालू असताना त्याच्यात पाईपलाईन टाकली, त्या पाईपलाईन मधून संगमनेर शहराला आज पाणी येतं। मागच्या 15 वर्षामध्ये असा एकही दिवस नाही का संगमनेर शहराला शुद्ध पाणी आलेलं नाही। आणि म्हणून हे सगळं जे काम आपण जे उभं केलं त्याचं हे आज यश आहे असं मी विनम्रपणे या निमित्ताने सांगतो। हे असतानाच विरोधी पक्षामधल्या अनेक लोकांनी देखील आम्हाला सहकार्य केलं। सगळ्या पक्षाच्या, सगळ्या जातीच्या, सगळ्या धर्माच्या लोकांनी आम्हाला मदत केली। ती यासाठी केली कारण मागच्या 1 वर्षामध्ये ज्या पद्धतीचा अनुभव या संगमनेर शहरातील आणि तालुक्यातील जनतेला आलेला आहे त्यातला कंटाळलेले त्यांचे सुद्धा लोक याला कंटाळलेले आहेत असं म्हणलं तरी चुकीचं ठरणार नाही। आज इतक्या मोठ्या प्रमाणावर हे जे यश आपल्याला मिळतंय, हे यश खऱ्या अर्थाने मी संगमनेरकरांच्या पुढे
या निमित्ताने अर्पण करतो, नतमस्तक होतो की इतकं चांगलं यश आपण या निमित्ताने दिलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये बाळासाहेब थोरात साहेबांची कॉलर टाईट करणारा हा निर्णय या निमित्ताने झालेला आहे, हे मला आपल्याला या निमित्ताने सांगायचं आहे. जे 1 वर्षापूर्वी झालं त्याचा प्रतिटोला जो आहे तो असा दिलाय की महाराष्ट्रात 1 नंबरच्या मताने नगराध्यक्षाचं सीट आपलं या निमित्ताने निवडून आलेलं आहे. आणि म्हणून या निमित्ताने अनेक लोकांच्या अपेक्षा देखील आहे, याची मला जाणीव आहे. संगमनेर 2.0च्या माध्यमातून आपण एक जाहीरनामा, जनतेचा जाहीरनामा लोकांसमोर मांडण्याचा प्रयत्न केला. लोकांना काय पाहिजे, काय नको आहे, कशा पद्धतीने विकास कामं झाले पाहिजे, अजून काय चांगल्या गोष्टी आम्ही करू शकतो, याची सगळ्यांशी आम्ही लोकांशी संपर्क केला. त्याच्यातून जे आम्हाला संकल्पना आल्या त्या संकल्पना मांडून संगमनेर 2.0चा जाहीरनामा आपण या ठिकाणी पुढे केलेला आहे. खरं तर हा निकाल 3 तारखेलाच लागणार होता. आज 3 तारखेचा निकाल 21 तारखेवर आलेला आहे. आमचे पहिल्या 100 दिवसात जे कामं करायचे होते त्याच्यातले 15-20 दिवस तर वाया गेलेले आहेत. परंतु निश्चित मी तुम्हाला खात्री देतो की ॲम्ब्युलन्सला जागा द्या. या ठिकाणी संगमनेर 2.0च्या माध्यमातून ज्या ज्या संकल्पना आपण मांडलेल्या आहेत, पहिल्या 100 दिवसामध्ये काय काम करणार, पहिल्या 1 वर्षामध्ये काय काम करणार, पुढच्या 5 वर्षामध्ये काय काम करणार, या सगळ्या संकल्पना घेऊन आम्ही निश्चितपणे आपल्या समोर जाणार आहे. आणि आपल्याला एकच खात्री देतो की आपला भ्रमनिराश होणार नाही, कोणालाही मतदान केल्याचं या ठिकाणी पश्चाताप होणार नाही, अशा पद्धतीचं काम निश्चितपणाने येणाऱ्या काळामध्ये आपण करून दाखवू. हे काम करत असताना खरं तर आम्हाला तुमचे सगळ्या जनतेचं आणि या संगमनेरकरांचं मोठं साथ लागणार आहे. कारण कुठलंही चांगलं काम करत असताना त्याच्यामध्ये अनेक कठोर निर्णय घ्यावे लागतात. अनेक चांगल्या पद्धतीचे कामं करत असताना अनेक वेळा आपल्याला काही लोकांना दुखावं देखील लागतं. मात्र ज्यावेळेस संगमनेरकर म्हणून आपण एकत्र येऊ, जेव्हा जास्तीत मोठ्या संख्येने लोकांचा विचार करून आपण ज्यावेळेस काम करू, त्यावेळेस मला निश्चित खात्री आहे काही सगळे निर्णय घेत असताना, हे सगळं काम करत असताना संगमनेरकर म्हणून तुम्ही आमच्या पाठीशी खंबीरपणाने उभं राहाल याची देखील मला खात्री आहे. ज्या ज्या गोष्टी आपल्याला जाणवत होत्या, ज्या ज्या गोष्टी आपल्याला या ठिकाणी भेडसावत होत्या, ते सगळे प्रश्न मार्गी लावण्याचं काम निश्चितपणाने आम्ही करणार आहे. मला या निमित्ताने एक गोष्ट सांगायची, काही इतकं मोठं यश आपण आज मिळवलेलं आहे. संगमनेरकर एकत्र आले तर कशा पद्धतीने यश मिळतं याचा हे आज उत्तम उदाहरण आहे. मला या निमित्ताने एक गोष्ट सांगायची का येणाऱ्या काळामध्ये अशाच पद्धतीचं मोठं जन आंदोलन आपल्याला नाशिक पुणे रेल्वेच्या बाबतीमध्ये देखील करावं लागणार आहे. या केंद्र शासनाला आपल्याला त्यांचे डोळे उघडावं लागणार आहे आणि आपल्याला सांगावं लागणार आहे का ही जी नाशिकवरून पुण्याला जाणारी जी हायस्पीड रेल्वे होती ही देखील या ठिकाणी संगमनेर मार्गेच गेली पाहिजे, अशा पद्धतीचं आंदोलन देखील आपल्याला उभं करावं लागणार आहे. हे आंदोलन उभं करताना देखील आता उद्याच 22 तारखेला आम्ही सगळ्या लोकप्रतिनिधींची बैठक ठेवलेली आहे. या रूटवरच्या सगळे आमदार, खासदार, सगळे प्रमुख नेते यांना आपण बोलवलेलं आहे आणि ही बैठक आपण घेऊन एक जन आंदोलन कसं उभं करता येईल ह्याचा प्रयत्न करणार आहे. आपला प्रयत्न आहे का न भूतो न भविष्यती, अभी नाही तो कभी नाही, अशा पद्धतीने ह्या रेल्वेचा मार्गासाठी आपल्याला संघर्ष उभा करावा लागणार आहे. जेव्हा जेव्हा संगमनेरकरांनी संघर्ष उभा केलेला आहे, जेव्हा जेव्हा संगमनेरकरांनी चळवळ उभी केलेली आहे, जेव्हा जेव्हा संगमनेरकरांनी एखादं आंदोलन उभं केलेलं आहे, तेव्हा तेव्हा संगमनेरकरांना यश मिळालेलं आहे, असा इतिहास आहे. आणि म्हणून नाशिकवरून पुण्याला जाणारी रेल्वे सुद्धा आपण संगमनेरला आणल्याशिवाय राहणार नाही, याची देखील या निमित्ताने मी ग्वाही देतो. या निमित्ताने मला हे यश अर्पण करत असताना महिलांना देखील मला या निमित्ताने मुद्दाम उल्लेख केला पाहिजे. या संगमनेर शहरातील महिला वर्ग जो आहे तो महिला वर्ग मोठ्या संख्येने आज या संगमनेर सेवा समितीच्या पाठीशी उभा राहिला. सामान्यातल्या सामान्य महिलेपासून ते अगदी मोठ्यातल्या मोठ्या घरातल्या महिलेपर्यंत सगळ्यांनी संगमनेर सेवा समितीच्या पाठीशी उभा राहण्याचा निर्धार या निवडणुकीमध्ये केला. आणि म्हणून ही निवडणूक झाल्यानंतर नगराध्यक्षाचा जो पदभार स्वीकारण्याचा कार्यक्रम आहे तो 3 जानेवारीला सावित्रीबाई फुलेंच्या जयंतीला, राजमाता जिजाऊंच्या जयंतीला आणि अहिल्याबाई होळकरांच्या आणि झाशीची राणी असेल या सगळ्यांना अभिवादन करून 3 जानेवारीला आपण पदभार स्वीकारण्याचा मोठा कार्यक्रम त्या ठिकाणी संगमनेर नगरपालिकेच्या प्रांगणामध्ये घेणार आहे. आणि संगमनेरातल्या सगळ्या महिलांना एकत्र करून महिला शक्ती एकत्र आली तर कशा पद्धतीने यश मिळू शकतं हे यश
खऱ्या अर्थाने या संगमनेर नगरपालिकेच्या यशाने दाखवून दिलेला आहे. आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना एकच विनंती करतो की आपण सगळ्यांनी एकत्रित येऊन एक चांगल्या पद्धतीचं निवडणूक उभी केली, चांगल्या पद्धतीचे मुद्दे आपण मांडले, सगळ्यांनी प्रचार केला, सगळ्यांनी चांगल्या पद्धतीने प्रामाणिकपणे काम केलं. एवढं मोठं यश त्याच्याशिवाय शक्य नव्हतं. कोणा एकट्या दुकट्याचं यश नाही, कोणा एकट्या दुकट्याचं धोरण नाही, कोणा एकट्या दुकट्याचे कष्ट नाही, सगळ्यांनी मिळून आपण हे काम केलं म्हणून खऱ्या अर्थाने यश मिळालंय. आमचे 3 साथीदार जरी याच्यामध्ये येऊ शकले नसले त्याची फार मोठी खंत आमच्या मनामध्ये आहे. खरं तर 30च्या 30 सदस्य निवडून आले असते तर एक वेगळा आनंद आम्हाला या निमित्ताने झाला असता. परंतु हरकत नाही, जे यश संगमनेरकरांनी आमच्या पदरामध्ये टाकलेलं आहे त्याचा आदर राखून त्याचा आम्ही सन्मानाने स्वीकार करतो आणि येणाऱ्या काळामध्ये संगमनेरला एका नव्या उंचीवर घेऊन जाण्याचं काम निश्चितपणाने आम्ही करू. खरं तर सिंह ही निशाणी आपली होती. सिंह हा जंगलचा राजा असतो. मी सांगितलं होतं का सिंह सगळ्यांना बरोबर घेऊन चालत असतो, एकटा चालत नसतो. आणि या निवडणुकीच्या निकालाने देखील दाखवून दिलंय का सिंह सगळ्यांना बरोबर घेऊन चालण्याचं काम करतोय. या सगळ्यांना बरोबर घेऊन जाऊन आता या संगमनेरला एका वेगळ्या उंचीवर घेऊन जाण्याचं काम निश्चितच संगमनेर सेवा समितीचे सगळे नगरसेवक करतील याची मला खात्री आहे. पुन्हा एकदा मी सगळ्या घटक पक्षांचे, सहयोगी पक्षांचे, सगळ्या पदाधिकाऱ्यांचे, सदस्यांचे सगळ्यांचे मी या निमित्ताने आभार मानतो. पुन्हा एकदा संगमनेरकरांचे आभार मानतो आणि एक खात्री देतो की येणाऱ्या काळामध्ये आपल्याला अभिप्रेत असलेलं काम निश्चितपणाने आम्ही करू एवढीच खात्री देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम.